सगळे एक रिक्षावाल्यामुळे सगळ्यांचं नाव खराब होतं ना रिक्षावाल्यांचं. मग एका कस्टमरमुळे सगळ्यांचं नाव खराब होणार का? सांगा तुम्ही. सगळ्या रिक्षावाल्याला तुम्ही सारखं समजतात ना, तर आम्ही समजायचं का आटलीच कस्टमर दलिंदर आहेत सगळे. मित्रांनो, बिल घेताना पूर्ण घ्या आणि आपल्याला आलंय का याचं पूर्ण खात्री करा, मगच ट्रिप कंप्लीट करा. नाहीतर अगोदर ट्रिप कंप्लीट करू नका, नाहीतर तुम्ही फटले जात बऱ्याच. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आहे मित्रांनो 18 नोव्हेंबर 2025 आणि आजचा आपला पण बिझनेस मित्रांनो टार्गेट कंप्लीट करून पुढे गेलेला आहे. आणि मित्रांनो सकाळी 10:30 वाजता आलतो आपण. तर मी आज तुम्हाला अर्निंग दाखवणार नाही मित्रांनो. आपण फक्त उबेरला 10:30 ते 8 वाजेपर्यंत आपण कॅम्प केलेला आहे. 8-9 9.5 तास. 9.5 तासात आपलं टार्गेट होऊन गेलेलं आहे. पुढं फक्त उबेरलाच आपण 1600च्या प्लस केलेले आहेत, 1600च्या वरती केलेले आहेत. तर मी आज आपण बिझनेस विषयी काय आज दाखवणार नाही. आज कुठली ट्रिप घेतली आणि कुठलं काय केलं हे दाखवणार नाही. तर आजचा विषय असणार आहे मित्रांनो, कस्टमर आज कसे भेटले याचा थोडासा अनुभव. तुम्ही रिक्षा घेताय ना, तर मग अशा परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि फॉलो करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे मी जे व्हिडिओ बनवेल ते नोटिफिकेशनच्या स्वरूपात तुम्हाला पोहोचवतील मित्रांनो. तर ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. 2च अनुभव सांगतो दिवसातले आज असे झालेले मित्रांनो. एक तर उशीर झाला कामावरून, एक तर उशीर झाल्यामुळं बिझनेस होईल का नाही याचं टेन्शन खूप असतं. कारण की घरचे काम म्हणा थोडंफार काय असेल त्याच्यामुळे उशीर होतो थोडंफार. कारण फॅमिली आली की काहीतरी काम निघत राहणार आणि असंच होणार तुमचं. टाइमपास थोडाफार तरी होतोच तुमचा, पूर्ण कामावर फोकस देता येत नाही. कारण की फॅमिलीची जबाबदारी असते. जर बॅचलर असतं तर काही टेन्शन नाही मित्रांनो. पण ठीक आहे, तर आजचा अनुभव सांगतो मित्रांनो तुम्हाला. की पहिली मला एक मॅडम भेटले. मी होतो मित्रांनो रावेत पुनावळे साईडला. तर ती होती चिंचवडची मित्रांनो. 105 रुपयाची ट्रिप होती, 105-6 रुपयाची. तर ती बुकिंग आली मित्रांनो. आणि बुकिंग घेतल्यानंतर कस्टमर होतं आतमध्ये, म्हणजे सोसायटीमध्ये. आणि त्यांनी पिकअप लोकेशन गेटवरचे टाकलं होतं. मग मी कस्टमरला कॉल केला. कस्टमरला मॅडमने काय उचलला नाही कॉल. मग मी टाकला आय हॅव अराइव्ड, म्हणजे मी पोहोचलो आहे लोकेशनला. तर तिने 2 मिनिटं थांबली. नंतर पाहिलं तर म्हणती भैया आप अंदर आइए, अंदर आना है. डी विंग टाकलं आणि प्लॅट नंबर टाकला त्यांनी. मग मी म्हटलं अर्धा किलोमीटर आतमध्ये, परत अर्धा किलोमीटर तिला बाहेर घेऊन यायचं इथंच, म्हणजे 1 किलोमीटर एक्स्ट्रा होतं. तर मॅडमला म्हटलं मॅडम तुम्ही लोकेशन टाकलंय गेटवरचं. कॉल करून मी विचारलं त्यांना, म्हटलं तुम्ही टाकलंय गेटवरचं लोकेशन आणि मला बोलवताय आतमध्ये. तर असे कस्टमर भेटतात. ती म्हणले दादा आपको आना है या नहीं तो आप कॅन्सल कर दो, दूसरा कोई आएगा. म्हणजे रिक्षावाल्यालाच याची गरज राहिलेली आहे. खरं तर कस्टमरला याची अजिबात गरज राहिलेली नाही. कारण की रिक्षा एवढ्या झालेल्या आहेत की तू नाही तर हा, हा नाही तर तू, असं झालेलं आहे. तर बरेच रिक्षावाले झालेत असे. त्याच्यामुळं आणि काय कस्टमरला तर एक्स्ट्रा सोडतात, असं बोलत पण नाही की एक्स्ट्रा द्या वगैरे, काहीच नाही. तर मी मॅडमला म्हटलं नाही मॅडम कॅन्सल करा, कारण की मी एवढं आतमध्ये येत नाही. ते म्हटल्या ठीक आहे. तर 2-3 जणांनी, मी म्हटलं मला तिथं आलीच नाही, कारण ती थोडी आउटसाईडला सोसायटी होती. कोणीच आलं नाही तिकडे 100 रुपयासाठी. तर परत मलाच आली, मीच घेतली. तर दादा म्हणले अंदर आहो, मैं 10 रुपये ज्यादा देते हो. म्हटलं ठीक आहे, जरा विनंती केली. असं विनंती केली तर काय वाटत नाही. पण ते कोणी नव्हतं म्हणून मला बुकिंग परत आली. मग ते मॅडमला म्हटलं मॅडम 1-1 किलोमीटर जास्त सोडायचं कसं परवडणार. तर मॅडम काहीच बोलले नाही, शांत. रेटिंग किती दिलं मी याचा विचार कधीच करत नाही. रेटिंग कोणी किती देईल, आणि कुठल्याही कस्टमरला मी बोलत नाही एवढं रेटिंग द्या तेवढं रेटिंग द्या, कधीच नाही. आपण आपली सर्व्हिस चांगली द्यायची. फक्त कस्टमरला ठीक आहे ना, आपण म्हणू शकतो एखादं वयस्कर असेल, एखादं स्कूलची लेडीज असेल किंवा मुलगा असेल, त्यांना आपण एक्स्ट्रा सोडतोच ना थोडंफार. ठीक आहे, आहेत आपल्या मुलासारखेच आहेत, आपल्या भावासारखेच आहेत, चला जाऊ द्या. थोडंफार आपल्या आजोबासारखेच आहेत, चला ठीक आहे म्हणून सोडतो आपण. तर बरेच चांगली बाई होती, धडधाकट. ती पाटकीने आली असती, गेलेली असती. मग तिला सोडलं तिथं चापेकर चौकातच सोडायचं होतं. चापेकर चौकात सोडलं. परत अजून एक मेट्रो स्टेशनला होतो आपल्या पिंपरीच्या मेट्रो स्टेशनवरून पडली संध्याकाळी 105 का 6 रुपयाची बुकिंग मित्रांनो, बरोबर मॉल पशे. तर त्या मुलाचं नाव होतं मित्रांनो काहीतरी अर्णव काहीतरी होतं, बोराडे काहीतरी, बोराडे आडनाव होतं त्याचं. तर बोराडे त्याला सोडलं मी. तर ते माझ्यासारखा धडधाकड होता आणि चांगलं हायफाय, म्हणजे तर स्वतःचं घर होतं, मस्त सेपरेट घर होतं त्याचं. काय असं भाडे वगैरे काय नव्हतं, पण सेपरेट चांगल्या घरचा होता, चांगल्या खानदानाचा होता.
त्यांनी पैसे बघितले, मग दादा म्हणला माझ्याकडे 100 रुपयेच आहे, मी तुम्हाला 100 रुपये पे करतो आता. आणि घरी गेलो की लगेच आईच्या मोबाईलवरून 6 रुपये तुम्हाला पे करतो. म्हटलं ठीक आहे, 6 रुपयाचा विषय आहे मित्रांनो, तर काही एवढं मानलं नाही. ठीक आहे म्हटलं. तर तो म्हणला असता ना तर माझ्याकडे 100च रुपये आहेत, माझ्याकडे काही एक्स्ट्रा पैसे नाहीत. तर मी म्हटलं असं जाऊ द्या, चला ठीक आहे, आपण 5-6 रुपये किंवा 10 रुपये मी असे एखाद्या कस्टमर नाही म्हटलं तर घेत नाही. एखादा कस्टमर मनाने 50 रुपये देतो टिप म्हणून. तर कस्टमर काय चांगले असतात, ते 6 रुपयासाठी घरी येऊन पे करतो म्हणला, चांगल्या घरचं होतं. बरोबर, एखादं गरीब असं म्हणलं असं चला जाऊ द्या. तर सगळे एक रिक्षावाल्यामुळे सगळ्यांचं नाव खराब होतं ना, रिक्षावाल्यांचं. मग एका कस्टमरमुळे सगळ्यांचं नाव खराब होणार का, सांगा तुम्ही. सगळ्या रिक्षावाल्याला तुम्ही सारखं समजतात ना, तर आम्ही समजायचं का आतले कस्टमर दलिंदर आहेत सगळे, नाही तर काही पण चांगले पण असतात. त्याच्यामुळे मी जास्त काही बोललो नाही. 6 रुपये त्यांनी पे केलेच नाही मला, घरी तसाच निघून गेला. आणि सकाळपर्यंत पाहिलं पण मी त्यांनी 6 रुपये पे केलेलेच नव्हते. म्हटलं ठीक आहे, अशी इमानदारीची दुनिया राहील नाही. त्यामुळं मित्रांनो, बिल घेताना पूर्ण घ्या आणि आपल्याला आलंय का याचा पूर्ण खात्री करा, मगच ट्रिप कंप्लीट करा, नाहीतर अगोदर ट्रिप कंप्लीट करू नका, नाहीतर तुम्ही फसले जात. बऱ्याच वेळेस मी तर एकदा शिवाजीनगरहून रावेतला कस्टमरला घेऊन आलतो. 500 काय रुपयाची का 400 काय रुपयाची ट्रिप होती ती. तर पैशाला महत्व नाही मित्रांनो, कारण की नशिबातलं कधीच जात नाही. हातातलं गेलं तरी नशिबातलं जात नाही मित्रांनो. त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो अशा छोट्या मोठ्या गोष्टीचं. मॅडमनी मला पे केलं नसतं, असं स्कॅनर घेतलं आणि अशी चलत गेली, असं मला म्हणली सुद्धा नाही का आले का दादा, काहीच नाही. चलत गेली, सोसायटीमध्ये गेली. सोसायटीमध्ये गेल्यानंतर तिने मला पेच केलं नाही पैसे. मी 5 मिनिटं पाहिले, पैसे चालले नाही, रिसिव्हचा मेसेज नाही आला. मी परत त्या सिक्युरिटी गार्डकडे गेलो गेटवर. गेटवरती म्हणले कुठले मॅडम, म्हणलं तुम्ही सीसीटीव्ही चेक करा. मला सीसीटीव्ही नाहीये म्हटला, खराब झालाय तो, आहे तो. म्हणजे एवढं त्यांनी हे केलं. 500 रुपये माझे बुडले डायरेक्ट. पण ती सोसायटी एवढी हायफाय मोठी सोसायटी होती, ती कुठल्या बिल्डिंग मध्ये गेली, कुठे गेली, कशी सापडायची. तर फक्त फसवणूक असे मोठेच लोक करतात, गरीब लोक करत नाहीत. ते जास्त कशाचा माज असतो त्यांना काही माहित नाही मला. पण या व्हिडिओच्या माध्यमातून जे एखादं पाहत असेल असं, तर त्याला नक्कीच वाईट वाटणार मित्रांनो. कारण की त्याला वाटलं आता ह्याला 5-6 रुपये आपण दिलेच नाही, ह्याचे 400-500 रुपये बुडीलेच. पण त्याचं असं नसतं की कुठेतरी नशिबाने त्याचे एक्स्ट्रा तिथं जाणार आणि माझ्या नशिबाने मला कुठेतरी ते एक्स्ट्रा येणार. हे फिक्स असतं, लिखित असतं. हे देवाचा विवाचा काय नसतं, नशिबाचा खेळ असतो मित्रांनो. देवावर प्रत्येक गोष्ट अवलंबून नसते ठेवायची. आपण आपल्या कर्म आणि आपला विश्वास, आपण इमानदारीने काम केलं, आपल्या इमानदारीने भेटणार. तर मित्रांनो, आजचं काय अर्निंग दाखवलं मी तुम्हाला दाखवत नाहीये. आज पण टार्गेट कम्प्लीट केलेलं आहे आपण. आणि मित्रांनो, व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. तसंच काही ओलाविषयी काही समस्या असेल तर विचारत चला, कमेंट करत चला मित्रांनो. तर धन्यवाद, शुभरात्री.